अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की। पाणी पुरवठा मागील वर्षापासून विस्कळीत असलेल्या समस्येबाबत इस्लामपूर नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन। इस्लामपूर शहरातील शिराळा नाका, कचरे गल्ली, मोमीन मोहल्ला परिसरात काही वर्षापासून पाणी पुरवठ्याच्या समस्येने लोक त्रासले आहेत। वेळोवेळी यासंबंधी तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे, पण या समस्येचा अजूनही तोडगा निघालेला नाही। अशा परिस्थितीत मागील 2 महिन्यापासून सुरू असलेल्या सांगली पेठ या रस्त्यांच्या कामामुळे पाणी पुरवठा पाईपलाईनचे वेळोवेळी नुकसान होऊन पाणी पुरवठा बंद होतो। तरी आमच्या परिसरात पाणी पुरवठा न होणे तसेच दूषित पाणी पुरवठा होणे या समस्येचे निराकरण मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून पूर्ण करावे। तसेच आमच्या येथील सो शांताबाई नामदेव साठे यांचे दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी पाण्यासाठी रात्रीच्या वेळी जागरणाचा त्रास होऊन चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्यास मार लागून डॉक्टर गोसावी यांच्या दवाखान्यात त्या ॲडमिट असून त्या कोम्यात आहेत। येणाऱ्या 4 दिवसाच्या आत पाणी पुरवठा नियमित व सुरळीत चालू करण्यात यावा, अन्यथा नगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। यावेळी मुख्याधिकारी यांनी या संबंधित लवकरच तोडगा काढू व पाणी पुरवठा सुरळीत करू। रस्त्याचे काम सुरू असल्याने थोड्या अडचणी येत आहेत, तरी यावर कशा पद्धतीने मार्ग काढता येईल व पाण्याची समस्या दूर करण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना बजावले। यावेळी प्रकाश तिंबे, रामू जमादार, प्रकाश पाटोळे, व्यंकटेश राजपूत, गिरीश पाटोळे, प्रशांत यमगर, अक्षय यमगर, शकील जमादार, विनोद पाटोळे, धैर्यशील पाटोळे, अक्षय राजपूत, दिग्विजय पाटील, अभिजित कुर्लेकर, सागर पोतदार, प्रतीक पाटोळे, सागर अवटे, वैभव खवळे, अंकुश टिबे तसेच मोठ्या प्रमाणात अन्य युवक, महिला व वृद्ध उपस्थित होते। मी इस्लामपूरचा रहिवासी फारुख शमशुद्दीन मोमीन, राहणार शिराळा नाका ते मोमीन मोहल्ला परिसर। गेली 2 महिने आम्हाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे, तरी आम्ही शासन स्तरावर सर्व कागदपत्र पूर्तता करून सुद्धा इथले अधिकारी आम्हाला काही दाद देण्यात झाल्यात। तरी आम्ही शेवटी आज मुख्य अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 4 दिवसात आम्ही तुम्हाला काहीतरी व्यवस्था करून देतो म्हणून आम्ही त्याच्यात निवेदन दिले आहे। धन्यवाद। बाबुराव टिबे, शिराळा नाका परिसर राहणार। आमच्या इथं जवळजवळ 1.5 महिना झाला पाण्याचा अत्यंत गंभीर समस्या उद्भवलेली आहे। तर नगरपालिकेत ही वारंवार तक्रार करून सुद्धा त्याची कोणीही दखल घेत नाही। उडवाउडवीची उत्तरे दिली जातात आणि पाण्याची अतिशय गंभीर परिस्थिती आहे। तर तातडीनं आम्ही आज यांना मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यांनी यात लक्ष घालून तातडीनं आमची समस्या दूर करावी ही नम्र विनंती। विनी जगन्नाथ राजपूत, आम्ही शिराळा नाका इस्लामपूर शहरातले शिराळा नाका परिसरातले राहणारे आहोत। आम्हाला 1.5 महिन्यापासून पाणी अजिबात म्हणजे आलेलं नाही आणि जे येते ते पाणी पूर्ण गटारीचं येते आणि ह्यामुळं लोकांच्या तब्येती बिघडलेल्या आहेत आणि लोक पूर्ण त्रस्त झालेले। रात्रभर महिलांना जागून पाणी म्हणजे पाणी येतच नाही, पण ते भरायसाठी महिला रात्रभर जागतात आणि दिवसभर त्यांना कामाला जायला लागते आणि ह्यामुळं महिलांचा तब्येतीवर परिणाम व्हायला लागलाय। दिवसभर काम करायचं, रात्रभर जागायचं आणि त्यामुळे सगळ्या महिलांना त्रास व्हायला लागलाय ह्या सगळ्याचा। त्यामुळे लवकरात लवकर हा आमचा प्रश्न सोडवावा हीच विनंती आहे आमची। आमचं एवढंच म्हणणं आहे की सकाळी 7 आणि संध्याकाळी 4 हे जे पाण्याचं टाइम आहे त्या वेळेत व्यवस्थित पाणी यावं, इतकंच आम्हाला हे आहे। 2 टाइम तरी मिळालं पाहिजे पाणी। प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांच्या वतीने माजी नगरसेवक विश्वास बापू डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला, युवक आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांचे समवेत मुख्याधिकाऱ्यांच्याकडे पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आज निदर्शने करण्यात आली। गेले 2 ते 3 महिन्यापासून शिराळा नाका, कचरे गल्ली, मोमीन मोहल्ला, शिवनगर, गणेश नगर या संपूर्ण परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे। या टंचाईचं कारण असं की ते पेठ सांगली हायवे रस्त्याचं काम, या कामामुळे लिकेजेस होण्याचं प्रमाण, कामाचं प्रमाण याच्यामुळे पाण्याचा भयानक मोठा प्रश्न समोर उद्भवलेला आहे नागरिकांच्या। आणि आज मुख्याधिकाऱ्यांकडे या संदर्भातच आम्ही सर्व आलेलो आहोत। त्यांनी हायवेच्या अधिकाऱ्यांच्याकडे बोर्ड दाखवलेला आहे। प्रशासनाने इकडून तिकडून करण्याचा सगळा नगरपालिकेचा प्रकार आहे आणि यांनी 4 दिवसाच्या आम्ही त्यांना मुदत दिलेली आहे। 4 दिवसात हा प्रश्न सुरळीत करावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक
पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे धरणे आंदोलन नगरपालिकेच्या समोर यानंतर करण्यात येईल असा आम्ही इशारा देण्यात आलेला आहे. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व नागरिक आणि तसेच महिला वर्ग माननीय विश्वनाथ डांगे बापू यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आमच्या प्रभाग क्रमांक 8 मधील पाणी प्रश्नांना लोक कंटाळून गेलेले आहेत आणि रात्रभर महिला वर्ग जागून सकाळी दिवसभर कोणाला कामाला जायला लागतं किंवा कोणाला काही कामं असतात, त्यामुळे रात्रभर महिला झोपत नाहीत. त्यात आमच्या शेजारी एक महिला आहे, ती अशीच रात्रभर पाण्यासाठी रोज जागून तिने एक दिवस तिला चक्कर येण्याचं प्रमाण वाढलं तिचं आणि तिला ऍडमिट करावं लागलं. आता ती सतीश गोसावी डॉक्टर यांच्या इथं ती ऍडमिट आहे. पटत नसेल तर सर्व नागरिकांनी तिथं जाऊन या गोष्टीची दखल घ्यावी. तसेच बराच हा त्रास 1-2 वर्षापूर्वीपासून चाललेला आहे आणि हा त्रास कमी व्हावा यासाठी आम्ही मुख्याधिकारी यांना आज निवेदन दिलेलं आहे. हे निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे, परंतु याचा तोडगा लवकर निघेल का नाही हे काय आम्हाला त्यांनी कळवलेलं नाही. प्रशासनानं नगरपालिकेच्या लोकांकडे बोटं दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि आता हा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावा ही आमच्या प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व नागरिकांची इच्छा आहे. आणि जर हा प्रश्न मार्गी नाही लागला तर आम्ही येत्या 4 दिवसात या नगरपालिकेच्या गेट समोरच धरणे आंदोलन करून एक मोठं आंदोलन उभा करणार आहे. याची सर्व नगरपालिका प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.